नमस्कार. आज आपण एका अशा महामानवाविषयी बोलणार आहोत ज्यांच्या विचारांनी आणि कार्याने केवळ भारताचंच नाही तर संपूर्ण जगाचं भविष्य घडवलं. हो, आपण बोलतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या कधी न पुसल्या जाणाऱ्या वारशाबद्दल. चला जाणून घेऊया. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आपण त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष याबद्दल नेहमीच ऐकतो. पण आज आपण त्यांच्या त्या वारशावर लक्ष केंद्रित करणार आहोत जो आजही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि हा विचार, हा वारसा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा, नाही का? म्हणूनच हे महत्त्वाचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आज आपण काय काय बघणार आहोत? पहिलं म्हणजे त्यांनी दिलेला राज्यघटनेचा वारसा जो आपल्या देशाचा आत्मा आहे. दुसरं, त्यांना जगभरात मिळालेली ओळख. तिसरं, त्यांचा तो अजरामर संदेश. आणि चौथं, त्यांच्या आयुष्यातून आपण सगळ्यांनी घेण्यासारखी प्रेरणा. चला तर मग सुरू करूया त्यांच्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात महत्त्वाच्या कामापासून, भारताचं संविधान, ज्याने एका विखुरलेल्या देशाला एका धाग्यात बांधलं. विचार करा, 75 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना आज सुद्धा आपल्या देशाला वाट दाखवत आहे. हा किती मजबूत आणि दूरदृष्टीने तयार केलेला पाया असेल जो इतक्या वर्षांनंतरही तितकाच भक्कम उभा आहे. आणि हा पाया उभा आहे 3 भक्कम स्तंभांवर: समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता. हे फक्त शब्द नाही आहेत, तर आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे जो त्यांनी संविधानाच्या पानापानावर कोरून ठेवला. पण बाबासाहेबांचं काम फक्त भारतापुरतं मर्यादित होतं का? अजिबात नाही. चला बघूया जगभरात त्यांच्या विचारांचा डंका कसा वाजतोय. आज बाबासाहेब हे फक्त भारताचे नाहीत, तर संपूर्ण जगासाठी मानवाधिकाराचं एक प्रतीक बनले आहेत. कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबिया असेल किंवा अमेरिकेतलं कोलोराडो राज्य, तिथे त्यांची जयंती समता दिन म्हणून साजरी होते. हेच तर त्यांच्या जागतिक प्रभावाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त कायदे आणि नियमांचं पुस्तक दिलं नाही, तर एक असा विचार दिला, एक असा संदेश दिला जो कधीच जुना होत नाही आणि आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. त्यांची त्रिसूत्री: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आहा, ही फक्त 3 शब्द नाहीत, तर सामाजिक न्यायासाठी आणि बदलासाठी एक संपूर्ण कृती कार्यक्रम आहे. आजही तो तितकाच खरा आणि महत्त्वाचा आहे. आणि या तिन्ही मधला पाया काय आहे? शिक्षण. बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यातून दाखवून दिलं की परिस्थिती कितीही वाईट असली ना तरी शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे तुमचं आणि पर्यायाने समाजाचं आयुष्य बदलू शकतं. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या संविधानाबद्दल तर आपण बोललो, पण त्यांच्या आयुष्यातून आपण व्यक्तिगत पातळीवर काय शिकू शकतो? आपल्यासाठी काय प्रेरणा आहे? आयुष्य मोठं असण्यापेक्षा महान असायला हवं. किती साधा, आपण किती खोल विचार आहे हा. त्यांनी स्वतःचं आयुष्य याच एका वाक्याप्रमाणे जगून दाखवलं. हेच आपल्याला एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आदर्श नाही का? तर मग आपण यातून काय घ्यायचं? फक्त जयंती साजरी करून थांबायचं नाही, तर त्यांच्या स्वप्नातला समानतेवर आधारलेला भारत घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे. हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. जर तुम्हाला हे विश्लेषण महत्त्वाचं वाटलं असेल तर लगेच लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी, कुटुंबासोबत शेअर करा, जेणेकरून बाबासाहेबांचा हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.